भुसावल न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। आज मराठी पत्रकार दिन, पत्रकार सोड़ा आमदार संजू भाव की उपस्थिति में ये दिन मनाया गया। आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर से हर पल, हर वक्त, हर घड़ी। स्वागत आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आपल्या टाळ्यांनी आपल्या समाज बांधवाचे, आपल्या पत्रकार बांधवाचे मनोबल वाढत असते। कुशल दादा नागपुरे व्यक्त करतो। एक दोन हो काय बोलणार। आज राज्याचे मुख्यमंत्री हे जळगाव जिल्ह्याचे दौऱ्यावर आहेत, काय बोलणार? मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की प्रदेश अध्यक्ष आमचे काल जळगाव महापालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि कालच त्यांनी प्रदेश अध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण आले आणि रोड शोसाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 वाजेला मोठ्या दिमाखामध्ये सगळे मुख्य होणार आहे। जळगावमध्ये ऑलरेडी आमचे 12 आयुक्तचे उमेदवार बिनविरोध झालेले आहेत आणि बाकीच्याही उमेदवारांचे बहुसंख्येने विजय होतील असा मला ठाम विश्वास आहे। राज्यामध्ये महायुतीची काय परिस्थिती असणार? संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं जर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये तर सगळीकडे बऱ्याचशा ठिकाणी बिनविरोध झालेले आहे आणि बहुतांशी महापालिका या मग जसं आपण म्हटले की बिनविरोध झालेले, बिनविरोध जे आहे विरोधकांनी आपल्यावरती टीका केलेली आहे की यांनी दमदाटी देऊन काही लोकांना हे केलेलं आहे आणि त्यांना माघार घेण्यासाठी हे केलं आहे, म्हणून काय पार्टीचे जे पक्षाचे ते न्यायालयामध्ये गेलेले आहेत। न्यायालयाचा जो काही निर्णय घेतो पण मला असं वाटतं की लोकशाही आहे, कोणालाही फॉर्म भरता येतं। एका माणसाला सांगतील फॉर्म मागे घे, 2 माणसाला सांगतील मागे घे, किती लोकांना सांगतात। ही शेवटी याच्या आधी जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हाही तुम्ही पाहिलं की काही काही विधानसभा बिनविरोध झाली, तर पैसे म्हणून दमदाटी दिली होती। असं नाही आहे, हे तर फक्त प्रोपगंडा पसरवला जातो आहे। समोर लढू शकत नाही म्हणून काहीतरी वेगळं काय क्रिएट करायचं, नाव बदनाम करायचं असा प्रकार झाला। मुंबईमध्ये 70 जे महानगरपालिकाचे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। यासाठी मनसे हे कोर्टामध्ये गेलेले आहे आणि जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही त्यांना अधिकृत घोषणा जाहीर करू नका असं निवडणुकीला त्यांनी अर्ज केला। करता येत नाही। अधिकृत घोषणा ही निवडणूक संपल्यावरच होते, तशी फक्त बिनविरोध झाला म्हणजे त्याच्यासमोर कोणी नसतं। हे निवडणूक अधिकारी जे ते मान्य करतात आणि अधिकृत घोषणा ही ज्या दिवशी सगळा रिझल्ट तयार होतो त्या दिवशी अधिकृत घोषणा केली जाते। अधिकृत घोषणा तशी कुठली झालेली नाही, परंतु राजकारणामध्ये जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे की त्याला लोकांनी बिनविरोध केला। आता तुमच्याकडे एक कॅन्डिडेट होता, तुम्ही दुसऱ्या कॅन्डिडेट हे बी फॉर्म असतं, तिथे 2 नावं भरता येतं, एकाने माघार घेतली दुसरं नाव ठेवता येतं, तर सगळ्या गोष्टी करता येत असतात। काही काही ठिकाणी त्यांनी स्वतः माघार घेतल्या, पक्षाच्या चिन्हावर दिलेल्या माणसाला स्वतः माघार घ्यायला लावली, मग त्यांनी ॲडजस्टमेंट केली का ती, असे अनेक प्रश्न तयार होतात। पण मी आधी सांगितलं की यांना समोरासमोर येऊन लढता येत नाही आहे, म्हणून मग आता बिनविरोध झाले तर मग यांनी असं केलं, यांनी लाडत दाखवलं, यांनी धमक्या दिल्या, असं काही प्रकार मला वाटतं की सगळे थोतांड आहे। जळगाव महानगरपालिकामध्ये महापौर कोणाचा? महायुतीचा महापौर पत्रकार दिन जे नगरसेवक होते हे पाण्याच्या विषयाला धरून त्यांनी घेराव घेतला, तर काय सांगाल? मग पाण्याचा प्रश्न असा भुसावळमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, जे अमृत योजना लागू सुरू करण्यात आली होती त्याच्यामध्ये अमृत टप्पा 1 आणि टप्पा 2 असे 2 भाग होते। अमृत 1मध्ये जी कामं राखली होती त्यामध्ये पाण्याच्या टाकीचं काम होतं, संतोषी माता हॉलच्या जवळची जी पाण्याची टाकी होती, काही पाईपलाईनचं काम आहे, इंटेक वेल, इन्स्पेक्शन वेल, WTP प्लांट, हे सगळं टप्पा 2मध्ये घेतला गेलेला आहे। टप्पा 2ची कामं ही अतिशय वेगाने सुरू होती आहेत। त्यातला एक भाग होता हा टाकीचा। 3 महिन्यापूर्वी तिथे खड्डे खोदण्यात आले, तिथलं अतिक्रमण काढण्यात आलं, तिथे कामही सुरू झालं, माती परीक्षण झालं। हे इलेक्शन संपल्यानंतर अचानक कॉन्ट्रॅक्टरला फोन केला की ते टाकीचं काम बंद करा, म्हणून हा सगळा हे झालं की 3 महिन्यापासून सगळं तिथे खड्डे खोदणे सुरू आहे, मातीचं परीक्षण सुरू आहे आणि अचानक काम का थांबवण्यात आलं, म्हणून हे सगळे नगरसेवक गेले होते। मला वाटतं भुसावळचा पाणी प्रश्न जो आहे
त्याला सोडवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. टप्पा एकचं जे काम आहे ते ऑलरेडी बंद आहे, त्याच्यासाठी सगळे शासकीय सोपस्कार सुरू आहे की त्यांच्याकडनं ते काम काढून घेऊन दुसऱ्या एजन्सीला देणं. टप्पा 2ची कामं एवढ्या वेगात सुरू आहे, पण त्यालाही जर असा ब्रेक लागला तर पुन्हा मुसळकरांना अजून जास्त त्रास होईल. आणि पाण्याचं जे आपण नियोजन करतो आहे की 180 दिवसात पाणी, सॉरी हे 180 महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः वर्ष दीड वर्षामध्ये पाणी मिळालं पाहिजे प्रत्येकाला, ते अजून लांबेल ते. म्हणून सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तिथे गेले. मग कुणी थांबवलं आहे काम, काय माहिती घेतली? मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा त्यांना, आता मी नाव काही सांगत नाही परत असं होईल, पण त्यांना फोन आला की काम बंद करा. त्यांनी नगराध्यक्षांना विचारलं, नगराध्यक्षांनी सांगितलं की त्या व्यक्तीने सांगितलं बंद करा तर बंद करा, असं त्यांचं शिवनी मला सांगितलं. त्यामुळे मला वाटतं नगर अध्यक्षाच्या व्यतिरिक्त एक शक्ती तिथे काम करते आहे, जी नगरपालिका चालवण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं सगळं ते चुकीचं होणार आहे. ते नगर अध्यक्षांनी आदेश द्यावे, तो काही प्रश्नच नाही आहे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणी नगरपालिकेत फाईल मागवत असेल, अधिकार जागवत असेल तर हे चुकीचं आहे, त्याला आम्ही विरोध करतो.